या सृष्टीत काही क्षण असे असतात जे काळाच्या मर्यादा ओलांडून अनंतात कोरले जातात आणि काही दिवस असे असतात जे केवळ सण नसतात, ते आठवण असतात, ते शिकवण असतात, ते आत्म्याच्या अंतरंगाला हलवून टाकणारे क्षण असतात. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी, माघ गणेश जयंती. हा तो पवित्र दिवस आहे ज्या दिवशी आईच्या निस्वार्थ प्रेमातून आणि आज्ञेच्या अढळ पालनातून एक देव जन्माला आला. तो देव जो पूजेआधी पूजला जातो. तो देव जो संकट येण्याआधीच आपल्यासमोर उभा राहतो. ते म्हणजे श्री गणेश. आपण सगळे भाद्रपदातला गणेशोत्सव ढोल ताशांच्या गजरात साजरा करतो. मिरवणुका, आरत्या, सजावट, उत्सव. पण शास्त्र स्पष्ट सांगतात, श्री गणेशांचा खरा जन्मदिवस हा माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला आहे. हा दिवस जल्लोषाचा नाही. हा दिवस आहे उपवासाचा, साधनेचा, संयमाचा आणि अंतर्मुखतेचा. हा तो दिवस आहे जिथे देवाकडे काही मागण्याआधी माणूस स्वतःकडे पाहतो. माघ महिना म्हणजे तपश्चर्येचा महिना. याच महिन्यात देवता पृथ्वीच्या अधिक जवळ येतात असं मानलं जातं. आणि याच पवित्र वातावरणात कैलासावर एक अशी घटना घडली जिने पुढे संपूर्ण सृष्टीचा नियम ठरवला. कैलास पर्वतावर माता पार्वती एकट्या होत्या. भगवान श्री शंकर गंभीर तपश्चर्येत लीन. त्या गहन शांततेत मातेच्या अंतःकरणात एक कोमल भावना जागी झाली. माझं रक्षण करणारा, माझ्या आज्ञेवर क्षणाचाही विचार न करता उभा राहणारा माझाच एक पुत्र असावा. हा विचार केवळ मातृत्वाचा नव्हता. तो होता स्वतःच्या अस्तित्वाचा, स्वतःच्या सन्मानाचा आणि स्त्रीच्या सुरक्षिततेचा. त्या दिवशी माता पार्वतींनी आपल्या अंगावरील उठण्यापासून एक बालरूप घडवलं. त्या मृदू मातीला आकार दिला आणि आपल्या दिव्य शक्तीने त्यात प्राण फुंकले. त्या बालकाने हळूच डोळे उघडले. तो क्षण मातेच्या आयुष्यातला सर्वात पवित्र क्षण होता. आजपासून तू माझा पुत्र आहेस. माता पार्वती स्नानासाठी निघाल्या आणि जाताना प्रेमाने पण ठाम शब्दात म्हणाल्या, "वत्सा, मी परत येईपर्यंत या द्वारातून कोणीही आत प्रवेश करू नये. ही माझी आज्ञा आहे." आणि तो बालक आईच्या आज्ञेवर क्षणाचाही विचार न करता दरवाजासमोर उभा राहिला. तेवढ्यात कैलासाच्या द्वाराशी एक अचल, महाकाय छाया उभी राहिली. ते होते भगवान श्री शंकर, ज्यांच्या जटांमधून गंगा पृथ्वीवर अवतरते, ज्यांच्या तांडवाने सृष्टी थरथरते. बालका, बाजूला हो. मला आत प्रवेश करायचा आहे. पण त्या लहानशा बालकाने निर्भयपणे मान उंचावली. थांबा, आईची आज्ञा आहे. कोणीही आत जाऊ शकत नाही. क्षणभर स्वतः महादेवही स्तब्ध झाले. पहिल्यांदाच कोणीतरी त्यांच्या मार्गात उभा राहिला होता. शिवगण पुढे सरसावले. नंदीने पाय आपटले. वीरभद्राची मूठ आवळली. पण त्या बालकाच्या डोळ्यांत भीती नव्हती. होतं फक्त कर्तव्य. मी आईचा सेवक आहे. तिची आज्ञा मोडणं माझ्यासाठी अशक्य आहे. शस्त्र उगारली गेली. त्रिशूळ चमकले. दैवी अस्त्र आदळली. कैलास हादरला. आकाश दुमदुमलं. पण तो बालक एकटा,
निशस्त्र, तरीही अचल उभा राहिला. कारण त्याच्यासाठी आईची आज्ञा संपूर्ण विश्वापेक्षा मोठी होती. अखेर महादेवांचा संयम तुटला. क्षणाचाही विलंब न करता त्रिशूळ उचलला गेला आणि एका क्षणात त्या बालकाचं मस्तक छिन्न झालं. ते निष्प्राण शरीर जमिनीवर कोसळलं. संपूर्ण सृष्टी क्षणभर थांबली. तेवढ्यात माता पार्वती बाहेर आल्या आणि समोर पाहिलं आपल्या पुत्राचं निष्प्राण शरीर. मातेचा आक्रोश कैलास फोडून निघाला. हा माझा पुत्र आहे, माझ्या अंगातून घडलेला, माझ्या श्वासातून जन्मलेला. जर माझा मुलगा मला परत मिळाला नाही तर हे संपूर्ण विश्व मी भस्मसात करीन. देवता थरथरले, ऋषी घाबरले, सृष्टी संकटात आली. आणि त्या क्षणी श्री महादेवांचे डोळे झुकले. पहिल्यांदाच महादेवांनी स्वतःची चूक मान्य केली. तत्काळ माझी आज्ञा ऐका. ज्या प्राण्याचं मस्तक उत्तर दिशेला तोंड करून आहे, जो अजून जिवंत आहे आणि ज्याची माता आपल्या संतानाकडे पाठ फिरवून झोपली आहे, त्या संतानाचं मस्तक मला त्वरित आणा. देवगण धावले, वन हादरली, दिशा पालटल्या आणि काही वेळात ते परतले. त्यांच्यासोबत होता एक बालहत्ती. उत्तर दिशेला तोंड करून शांत झोपलेला त्या बालहत्तीचं मस्तक त्या निष्प्राण देहावर ठेवण्यात आलं. आणि त्या क्षणी त्या देहात पुन्हा प्राण संचारले. हत्तीमुख धारण केलेला तो बालक हळूहळू पुन्हा श्वास घेऊ लागला आणि अत्यंत निष्पाप स्वरात त्याने हाक मारली. आई. ती एकच हाक संपूर्ण कैलासावर जणू अमृतासारखी पसरली. ती हाक ऐकताच माता पार्वती क्षणात शांत झाल्या. महाकालीचं रूप हळूहळू विरघळलं. आक्रोश अश्रूंमध्ये बदलला आणि त्यांनी त्या हत्तीमुख बालकाला हृदयाशी घट्ट धरून ठेवलं. पण त्या मातेच्या मनात आनंदाबरोबरच एक वेदनादायक शंका डोकावली. त्यांच्या अंतःकरणातून एक निःशब्द प्रश्न उमटला. माझा हा पुत्र इतर देवांपेक्षा वेगळा दिसतो आहे. मानवी शीर नसलेला, हत्तीमुख धारण केलेला हा बालक देव म्हणून कोण स्वीकार करील? तेवढ्यात त्रिकालदर्शी शक्ती एकत्र प्रकट झाल्या. श्री ब्रह्मा, सृष्टीचे रचनाकार, श्री विष्णू, पालनकर्ता आणि श्री महेश, लयकर्ता. त्या त्रिदेवांनी एकमताने बालगणपतीकडे पाहिले आणि संपूर्ण सृष्टीसाठी एक अटल विधान केले. हे पार्वती नंदना, पृथ्वीवर, देवलोकात किंवा कोणत्याही लोकात जिथे यज्ञ होईल, जिथे पूजा होईल, जिथे शुभारंभ घडेल, तेथे सर्वप्रथम तुझ्याच नावाचा उच्चार होईल. तुझ्या पूजेशिवाय कोणतेही कार्य पूर्णत्वास जाणार नाही. सर्व देवांपूर्वी तुलाच प्रथम पूजेचा मान मिळेल. माता पार्वतीच्या व्यथित अंतकरणाला शांत करण्यासाठी भगवान श्री शंकरांनी आपला परशू अर्पण केला. हे पुत्रा, हा परशू अहंकार छेदण्यासाठी आहे, गरज पडल्यास बंधन तोडण्यासाठी आहे आणि धर्मरक्षणासाठी निर्भय उभं राहण्यासाठी आहे. म्हणूनच श्री गणपती विघ्नांशी लढतात, पण द्वेष न ठेवता. भगवान श्री विष्णूंनी सुदर्शन चक्र आणि शंख अर्पण केला. हे गणपती, मी तुला सुदर्शन चक्र प्रदान करतो. या सुदर्शन चक्रासारखंच तुझ्या बुद्धीला तेज प्रदान होईल.
आणि शंख, कारण तुझा नाद अधर्माला हादरवेल. म्हणूनच श्री गणेश स्मरण अराजकातही दिशा दाखवतं. श्री ब्रह्मदेवांनी अक्षमाला आणि वेदज्ञान अर्पण केलं. हे गणपती, लेखन, विचार, निर्णय आणि स्मृती हे सर्व तुझ्या अधीन राहील. म्हणूनच कोणताही अभ्यास श्री गणेश वंदनेशिवाय पूर्ण होत नाही. श्री इंद्रदेवांनी आपलं वज्र अर्पण केलं. हे गणपती, हे वज्र शक्तीचं नाही, तर न्यायाचं प्रतीक आहे. जिथे अन्याय असेल तिथे तू उभा राहशील. म्हणूनच श्री गणपती सामर्थ्य असूनही नम्र आहे. श्री वरुणदेवांनी पाश अर्पण केला. हे गणपती, भावनांना बंधन हवं, नाहीतर त्या माणसाला बुडवतात. म्हणूनच श्री गणपती भावनांचे अधिपती आहे. श्री अग्निदेव म्हणाले, मी तुला माझं तेज देतो. तुझी उपस्थिती अंधार जाळेल, पण निर्दोषाला कधीही जाळणार नाही. म्हणूनच श्री गणपतीचं तेज उष्ण नाही, शुद्ध आहे. श्री यमदेवांनी धर्माचा दंड अर्पण केला. हे गणपती, जो तुझ्या नावाने कर्म करील त्याच्यासाठी मृत्यूही भयावह नसेल. म्हणूनच श्री गणपती जीवन मृत्यूच्या सीमेवर उभे धर्मरक्षक आहे. श्री कुबेरांनी रत्न आणि वैभव अर्पण केलं. हे गणपती, संपत्ती तुझ्या कृपेने येईल, पण तिचा गर्व कधीच टिकणार नाही. म्हणूनच श्री गणपती वैभव देतात, अहंकार नाही. श्री चंद्रदेवांनी शीतलता आणि कलाशक्ती दिली. हे गणपती, मन शांत असेल तरच बुद्धी तेजस्वी राहील. म्हणूनच श्री गणपती कलांचे देव आहे आणि मनाचे मित्र आहे. श्री सूर्यदेव म्हणाले, मी तुला तेज आणि दीर्घायुष्य देतो. तू अज्ञानाचा अंधार दररोज दूर करशील. म्हणूनच श्री गणपती नव्या सुरुवातीचे देव आहे. श्री वायुदेवांनी वेग आणि प्राणशक्ती दिली. हे गणपती, तुझ्या विचारांना गती असेल, पण अस्थैर्य नसेल. श्री समुद्रदेवांनी रत्नसंपदा अर्पण केली. हे गणपती, तू खोल असशील, पण शांत राहशील. श्री पृथ्वीदेवी म्हणाली, मी तुला धैर्य आणि सहनशक्ती देते. तू सगळ्यांना आधार देशील, पण कधीच डगमगणार नाहीस. श्री नारद मुनींनी भक्ती, कीर्तन आणि नामस्मरण दिलं. म्हणूनच श्री गणपती सर्वात आधी मनात वसतात. श्री नागदेवतांनी कुंडलिनी शक्ती अर्पण केली. हे गणपती, आंतरिक जागृतीचा मार्ग तुझ्यापासूनच सुरू होईल. ऋषीमुनी म्हणाले, बुद्धी, विवेक आणि विनय हे तुझे खरे आयुध असतील. आणि शेवटी माता पार्वती त्या पुढे आल्या. डोळ्यांत अजूनही अश्रू होते. माझ्या लेकरा, तू जसा माझ्या आज्ञेसाठी प्राण दिलेस, तसाच जगालाही योग्य मार्ग दाखवशील. कारण जिथे बळ अपुरं पडतं, तिथे बुद्धी मार्ग दाखवते. जिथे राग अडखळतो, तिथे विवेक दिशा देतो. आणि जिथे अहंकार उभा राहतो, तिथे विनय सर्वात मोठं सामर्थ्य ठरतो. म्हणूनच श्री गणपती कधी तलवार उचलत नाही, कधी युद्ध पुकारत नाही. ते फक्त शांतपणे मार्ग मोकळा करतात. जो माणूस बुद्धीनं विचार करतो, विवेकानं निर्णय घेतो आणि विनयानं जगतो, त्याच्या आयुष्यात विघ्न उरत नाहीत. आणि म्हणूनच जिथे हे 3 गुण एकत्र येतात, तिथे श्री गणपती स्वतः प्रकट होतात. श्री गणेशाय नमः.
गणपती बाप्पा मोरया.